त्याचे 460 ठीक आहे. 200 त्याच्याकडे घेतलं, 200 यांच्याकडे घेतलं ना बाबा. विचारच ना बरं. मी ना त्याला परत त्याच्याकडे दिले. हृदय भज परेशं स्वामिनां गुण्डमाख्यं नयन निखिल लोकाधारमालोक एषं श्रवण नयन श्रवण गडबड झाली. श्री गोविंद प्रभु महाराज की जय. आज संपन्न होत असलेला धाराशिवकर कुलांतर्गत हा जावळे महंती प्रतिष्ठा सोहळा आदरणीय श्रद्धेय परमपूजनीय महंत श्री अर्जुनराज शास्त्री जावळे आपला उत्तराधिकारी स्वतःच्या स्वेच्छेने प्रसन्न म्हणून आपणा सर्वांच्या साक्षीने ते नियुक्त करत आहे. आणि अशा या अत्यंत धाराशिवकर कुलातील संपन्न होत असलेल्या या प्रतिष्ठेच्या सोहळ्यात प्रामुख्यानं ज्यांची उपस्थिती अपेक्षित होती ते श्रद्धेय कवीश्वर कुलाचार्य परमपूजनीय प्रातस्मरणीय श्री कनाशी निवासी अमनीकर बाबाजी, त्याचबरोबर पारिमांडल्य कुलाचार्य प्रातस्मरणीय परमश्रद्धेय परमपूजनीय श्री लासूरकर बाबा, या दोन्ही कुळातील प्रतिष्ठित उपाध्य कुलभूषण आचार्य प्रवर श्री श्रद्धेय प्रातस्मरणीय हसनाख्य बाबा, उपाध्य कुलभूषण आचार्य प्रवर श्रद्धेय श्री येळंकर बाबाजी, पारिमंडल्य कुळातील आचार्य प्रवर श्रद्धेय श्री माणेकर बाबाजी शास्त्री, कवीश्वर कुलभूषण आचार्य प्रवर श्री वाघोदेकर बाबाजी आणि व्यासपीठावरती उपस्थित असलेले सर्व मंचावरती विराजमान असलेले संत महंत, माझ्या धाराशिवकर कुलांतर्गत उपस्थित असलेल्या सर्व समस्त शिष्यगणावरील विराजमान श्रद्धेय महंत, पुढे धाराशिवकर कुळातील संपूर्ण परिवार, जावळे कुळातील संपूर्ण परिवार, माझे परमस्नेही आदरणीय गुरुबंधू श्री अनंतव्यास बाबाजी जावळे आणि आपण सर्वजण सावधा निवासी सद्भक्त वासनिक धर्मबंधू आणि भगिनी, महंती प्रतिष्ठा हा महानुभाव संप्रदायाच्या दृष्टीने अत्यंत सन्मानाचा, तितकाच आदराचा, श्रद्धेचा, आस्थेचा, अस्मितेचा पूजा नका करू दे कोणाला, वस्त्र होई पण पूजा नका करू दे, सर्व उतरवा खाली. माझं वस्त्र राहिलेले हे झाल्यानंतर पूजा, ते मध्ये कुठलाच गोंधळ घालू नका. हा त्या व्यक्तिमत्वाचा, त्या प्रतिष्ठेचा आहे, लोकप्रियतेचा आहे, जनप्रियतेचा आहे आणि तो तितका आत्मसन्मानाचा विषय आहे. आणि असं हे सर्व असताना आमच्या
सर्व पूर्वसुरींचा आदर्श जर आपण समोर ठेवला आणि या प्रतिष्ठा परंपरेला अनुसरून शिष्टाचाराला स्वीकारू पंथीय श्रद्धेचा विचार लक्षात घेऊ कुठल्याही प्रकारे ज्येष्ठतेचं अवमूल्यन न होऊ देता आम्ही अत्यंत जरी आनंदाने देत असेल तरी तितक्याच गांभीर्याने आम्ही देत आलेलो आहोत. बंधूंनो, वर्तमानाकडे बघितल्यानंतर आता थोडस प्रतिष्ठा महंती म्हटल्यानंतर अस्वस्थ व्हायला महंती प्रतिष्ठा हा खऱ्या अर्थानं चिंतनाचा विषय आहे. ती का दिल्या जाते, ती का पूर्वी दिल्या गेली, त्याच्या मागची पार्श्वभूमी काय, त्यांच्या कर्तृत्वाचा ज्वलंत इतिहास काय, या सगळ्या गोष्टी समोर ठेवून त्या पूर्ण पवित्र स्मृतींचा उजाळा देत तो आदर्श आणि तो मापदंड आम्ही आज पुन्हा नव्याने आपल्या समोर त्याला पुनरुज्जीवित करत आहोत, पुढे प्रवाहात त्याला पाठवत आहोत. मग इतका चिंतनाचा विषय असताना तो तुम्ही आम्ही मी जबाबदार असेल, आपणही तितके जबाबदार आहात. या वर्तमानातल्या प्रतिष्ठा अगदी कुठल्याही कुळातला विषय असू दे, तो केवळ धाराशिवकर कुळाविषयीचाच मर्यादित आहे असं नाही. तो लासूरकरांसाठी तितकाच गांभीर्याचा आहे, तो खामणीकरांसाठी तितकाच गांभीर्याचा आहे, तो सर्वांसाठी तितका गंभीरतेचा आहे की नाही बघा. मग असा चिंतनाचा विषय असताना तो आम्ही चिंतेचा विषय करून ठेवतो. कुठे घेऊन चाललो होतो प्रतिष्ठा, हे कधी समजून घ्यायचं, हे कधी समजणार आम्हाला. जाणीवपूर्वक जाणीवतः स्वतःच्या ईर्ष्या, स्वतःच्या इच्छा, स्वतःचा अहमगंड जोपासण्यासाठी प्रतिष्ठा नव्हे. ही प्रतिष्ठा तशा अर्थानं दिल्या जात नाही. देणाऱ्याने देऊ नये, घेणाऱ्याने सुद्धा घेऊ नये, एवढं गांभीर्य त्या प्रतिष्ठेमध्ये आहे. बंधूंनो, थोडं कडू वाटतं, आम्ही स्वीकारताना थोडस आम्हाला अडचण जाईल आणि याची जाणीव मला पण आहे. मी एका सभेत बोलत आहो, सभा साधी बोलत आहो, काही प्रतिष्ठित कुलाचे आचार्य इथे विराजमान आहेत, पण याचा अर्थ असा नाही असभ्य बोलणे, मुळीच नाही. संयम समोर ठेवतोय, संयमाला काबूत ठेवून बोलतोय, त्याच्या अधीन राहून बोलतोय आणि निश्चितच भानावर राहून बोलतोय. तुम्ही त्याविषयी निसंशय राहा. माझा आणि या धाराशिवकर कुळाचा संबंध 18 जून 1998 उपाध्ये कुळातलं अत्यंत सुप्रतिष्ठित असलेली ही महत्वपूर्ण प्रतिष्ठा, अन्वयस्थळ असेल, वृद्धाचार असेल, अलीकडे उपलब्ध झालेली काही अन्वयस्थळे आहेत जी प्रकाशित आहेत, जी मुद्रित आहेत, जी हस्तलिखिती आहे. या सर्वांचा जर आम्ही कधी अभ्यास केला, याच्यावरती जर आम्ही कधी नजर टाकली, त्याचा थोडंसं अवलोकन केलं, तर आमच्या असं लक्षात येते आपण कुठेतरी चुकत आहोत. एखादी प्रतिष्ठा विलंबन होत असेल, ती दिल्याच जाणार नाही असा दृष्टिकोन कसा होऊ शकतो, यालाही कुठेतरी समजून घ्यावं लागेल. जावळे म्हणताना आज द्यावीशी वाटली, त्यांनी आज दिली. द्यायची इच्छाच नसती, तुम्ही आम्ही मागे लागलो असतो. हा त्यांच्या स्वेच्छेचा प्रश्न आहे.
अत्यंत संयमशील, मितभाषी, निर्मळ मनाचं, सोज्वळ स्वभावाचं, माझ्यापेक्षा ज्येष्ठ असलेले व्यक्ती. आणि ज्या दिवशी धाराशिवकर प्रतिष्ठेवरती विराजमान झालो तेव्हापासून मी त्या कुळाचा सेवक आहे. प्रमुख, कुलाधार, कुलाचार्य या सगळ्या संज्ञा फक्त कागदावरती आहे. स्वीकारलंय मनानं ते सेवाभावानं स्वीकारलं. त्यांनी दिले ते प्रेमाने दिले. त्यांच्या प्रेमाचा उतराई यात्री जन्मात होणं अशक्य. ही सगळीच मंडळी वयाच्या 32व्या वर्षी आणि 62व्या वर्षातल्या महंतांनी शिष्यगादी म्हणून गुरुगादीला मान्यता वस्त्र दिलं आणि ते मी स्वीकारलं. हा विनम्रतेचा कळस आहे. मानभाव संप्रदायातला जो सदाचार आहे, जो शिष्टाचार आहे, हे पाहू जाता हे आमच्या लक्षात येतं की इतक्या सोज्वळ मनानं सर्वांनी दिलं असल्यानंतर त्यांच्या प्रेमाची, त्यांच्या आदराची, त्यांनी दाखवलेल्या श्रद्धेची आणि त्यांच्या कुळाप्रती असलेल्या अस्मितेची प्रसारण कमीत कमी माझ्याकडून माझ्या श्वासापर्यंत होऊ देणार नाही. हे पुनश्च एकदा तुम्हाला सर्वांना या ठिकाणी यांच्या साक्षीने अभिवचन देतो. प्रश्न आहे संयमाचा. संयमाला काळ मोजता येत नाही बंधू, काळ नाही मोजता येत. एखाद्याला मुलगा जर वयाच्या 50व्या वर्षी झाला, बऱ्याच प्रयत्नानंतर, अनेक नवसानंतर त्यानं म्हटलं की आता माझं संपत आले, लगेच लग्न लावलं, कसं शक्य आहे? कुठेतरी विचार करा. व्यवहाराची जागा आपल्याला सांगते का अशी? मलाही थोडंसं बघावं लागेल. आता प्रश्न असा होता, या सगळ्या गोष्टी आपल्या चर्चेतून झालेल्या आहेत, परिवारानं साक्षी ठेवून झालेल्या आहेत. शेवलीकर प्रतिष्ठेवरती विराजमान होण्याचा जेव्हा जीवनात प्रसंग आला तो अपेक्षित नव्हता, अनपेक्षितपणे. त्याचा हक्कदार होतो, त्याचा अधिकारी होतो, हे सगळं खरं आहे. यात ते गुरुकुलांची ती प्रसन्नता होती. आज जे परिमंडलाचार्य आहेत ना, ज्यांनी तेव्हा मला कडेवरती खांद्यावरती घेऊन मार्गामध्ये फिरवलंय, तो त्यांचा लढिवाळ होता. हे आदरणीय बाबांचा हा रक्ताचा थेंब आहे आणि तो कुठेतरी या प्रतिष्ठेवरती यावा. दुर्दैववश आहे. सगळं काही असतं ते नियतीला मंजूर होत असेल तेव्हाच त्या गोष्टी घडतात. आणि कालवश तो काळ निघून गेला. धाराशिवकर प्रतिष्ठेवरती या सर्व माझ्या ज्येष्ठ सुहृदांच्या प्रसन्नतेतून तिथे विराजमान झालो. यथाशक्य सेवा करता आली. अभिनयवशातून बोलल्या जातं धाराशिवकरीचं नाव फार उंच घालवलं. अहो, चुकून बोललात तुम्ही. धाराशिवकर या गादीचं नावच एवढं मोठं आहे. अगदी तुम्ही 1370 शके 1370 मध्ये जा, 1220 मध्ये जा. आचार्य ओंकारवाद धाराशिवकर त्यांच्या पायाच्या नखाची बरोबरी करण्या इतकं सुद्धा माझ्याकडे तेवढं पात्रत्व नाही. त्या गादीला मी काय उंच नेणार? जी परंपरेने सेवा करता आली ती मी करीत गेलो. लढिवाळ म्हणून हे स्वीकारत गेले आणि कौतुकाचा भाग म्हणून तेच त्यांच्या प्रेमातून असे उद्गार निघाले असतील. हा त्यांच्या मनाचा मोठेपणा आहे. माझ्यासाठी ती ऊर्जा होती, माझ्यासाठी ती प्रेरणा होती आणि त्यातून मी माझा प्रवास चालू ठेवला. आणि मग मात्र 5 फेब्रुवारी 2017 मध्ये कैवल्यवासी माझे श्री गुरुवर्य महाराष्ट्राधिकरण मदाचार्य श्री मोठे बाबा या गुरुचं गुरु अंगण झाडण्याची सेवा पुन्हा माझ्याकडे चालू आहे. जसा धाराशिवकरांसाठी प्रयत्न केलेला नव्हता, हे देणारे आहेत, त्यातले अजून प्रेरक काही विचारे ईश्वर दर्शनाला गेलेले आहेत, ते साक्षी मात्र आहे. काही शिष्यगाद्यातले आहेत, काही नातूगाद्यातले बी आहेत, ते विद्यमान आहे. कुणाकडेच माझा लिखिता गेला नाही, माझा माणूस गेला नाही. प्रेम त्यांचं. जावळे म्हणताना जेव्हा पाठवलं, 10व्याला निघाले होते. जावळे बाबा अतिशय मर्मभेदी बोलणारी माणसं होती. तू म्हणती करायला चाललास,
कुणाला देणार आहेस? तोंडवरी करून चालला. बाबा सांगा ना तुम्ही. पैठणच्या राजावर त्याचा विचार झाला पाहिजे. दूरदर्शी विचाराची माणसं होती. आता तो त्यांनी श्रद्धेने बोललेला भाग. तुला माहिती आहे का ते कोण्या गावात जाऊन बसलेला आहे? पैठणला. दिल्लीचा आला तो म्हणतो धाराशिव पैठणला आहे. कलकत्त्याचा आला तो म्हणतो धाराशिव. एखाद्या सांदी कोंदी देशील तर कोण नाव घेत? ही त्यांची दूरदर्शिता होती त्यामध्ये. अशा श्रद्धेनं सगळ्याच व्यक्तींनी, सगळ्या ज्येष्ठांनी तिथे नियुक्ती केली. त्यानंतर प्रसंगवश ही सेवा आता काळ बराच गेला आहे. आपण सर्व मुतावी आहात. धाराशिवकर महंती प्रतिष्ठा कधी होते की होतच नाही. आणि दोन दोन कुठं असतात का? खरी गोष्ट आहे, खरी गोष्ट आहे. आता बंधूंनो, थोडासा या महंती प्रतिष्ठेचा विलंब होईल. हे सगळं सांगताना बरीचशी कारणं आहेत, बरेचसे प्रसंग आहेत. फाईल जर मी तुमच्या समोर ठेवलं तर मला 3 तास तरी तुम्हाला ते सगळी सांगायला लागते. पण हे सगळं ऐकल्यानंतर, बघितल्यानंतर तुमचा अंतरात्मा हेच सांगून जाईल, राजाभाऊ तू थांबलास ते फार चांगलं. मी म्हणणार नाही, मी आग्रही धरणार नाही. कागद तुम्हाला तसं बोलायला लावते. एवढं सत्य त्यामध्ये दडलेलं आहे. फक्त आता एकच आहे, आपल्याला हे असंच वारंवार चालू द्यायचंय का? आणि सगळ्याच महंती प्रतिष्ठेच्या बाबतीमध्ये हा विचार व्हायला पाहिजे. केवळ धाराशिवकर कुळ म्हणजे या कुळातली माणसं फार वेगळी आहेत आणि बाकीकडली सगळी सज्जन मात्र आहेत असं सुद्धा म्हणायचं आहेत. 12% नाही असं नाही, तिकडे आहे तिकडे आहे. आणि हे आज नाहीत बंधू, अनवस्थळ उघडा. आपल्यापेक्षाही अधिक पुढची पावलं उचललेली आहेत. आमच्या उपाध्य कुलाचार्यांना, वर्धनस्थ ओंकार व्यास बिडकर बाबांना धसाडी येथे महंती होते आहे. साधारणपणे माहितीप्रमाणे रात्री 10 वाजता बाबा अस्नारूढ झाले. कलह शिष्यकादींचा, शिष्यांचा, परिवारांचा मिटतच नाही, मिटतच नाही, मिटतच नाही. 10 झाले, 11 झाले, 12 झाले, सगळे झाले, वस्त्र कुठलं नाही बाबा वरीच. पहाटेचे 4 वाजले. हे सगळी आख्यायिका ऐकणारी वरी बसलेली मंडळी आहे. मेहकरकर महानुभाव उठले. सर्वांना एकदा शेवटचा निर्वाणीचा इशारा दिला. 10 मिनिटाचा अवकाश देतो. ओंकार दादांना वर्धनस्थ बिडकर महंती द्यायची किंवा नाही. 10व्या मिनिटानंतर वाट पाहणार नाही. 11व्या मिनिटाला त्या आस्थावरती विराजमान झालेल्या व्यक्तिमत्वाला मी खाली उतरू देणार नाही. मेहकरकर प्रतिष्ठा होईल. ऐकले बाबा? मेहकरकर प्रतिष्ठा होईल. हा दम दिल्यानंतर संपूर्ण शिष्य परिवार स्तब्ध झाला आणि विनम्रतेनं आदरणीय आचार्य श्रद्धेय प्रातस्मरणीय महाराष्ट्र अधिकरण माझी श्री गुरुतुल्य ओंकार व्यास बिडकर बाबांना ही प्रतिष्ठा झाली. किती छळत असतील लोक त्यावेळेला आहे. तरी ती व्यक्तिमत्व किती संयमशील होती प्रतिष्ठेकडे बघण्याचा, प्रतिष्ठा देण्याचा. म्हणून तर म्हणतो की हा चिंतनाचा विषय आहे, तो आपण चिंतेचा करून ठेवलेला आहे. धाराशिवकर महंती प्रतिष्ठा तुमच्या सर्वांच्या साक्षीनं पुन्हा एकदा सांगतो, ज्याही दिवशी हे सर्व कुळ जर एक मुखानं माझ्याकडे येत असेल आणि म्हणत असेल ही व्यक्ती आम्हाला मान्य आहे, आमच्या आदराला श्रद्धेला पात्र आहे, त्या दिवशी धाराशिवकर महंती होते. प्रश्न एक आहे, मी स्वतःच्या मनाला विचार करतो, जावळे म्हणताना महंती देताना आपल्याच पोराला द्यावी, पुजदेकर बाबांनी महंती द्यायची तर आपल्याच पोराला द्यावी, कोल्हेकर बाबा उद्या देणार तर आपल्या शिष्याला देणार. मी काय तुमचं वाकडं केलं? 25 वर्ष मी ज्या प्रतिष्ठेवरती राहिलो, तुमच्या दृष्टीतून त्या प्रतिष्ठेला न्याय देण्याचा प्रयत्न केला, त्याच्यावरती हा अन्याय. त्यालाही विचार करण्याची वेळ येऊ द्या, त्यालाही विचार करण्याची संधी द्या. मी कोणाचा आदर्श तुमच्या समोर ठेवत नाही. अनेकांकडे 2 महंत्या होत्या, 3 महंत्या होत्या. सगळ्यांचा आदर्श बाजूला राहू द्या. माझ्याच कुळाचं सांगतो, 1947 साली 1947 साली
विरुळ बोबडे अचलपूर तालुक्यातलं गाव आहे. तेथे एका श्रद्धेय व्यक्तिमत्वाला ज्यांचं नाव होतं मुरलीधर दादाजी मराठे, अत्यंत विद्वत रत्न, त्रिदंडी युक्त, चारित्र्य संपन्न आणि सर्व श्रद्धेला पात्र असणारे व्यक्तिमत्व. त्यांना आपण पुजदेकर महंती प्रतिष्ठा दिलेली आहे. याच्यामध्ये त्याचा अभाव आहे, त्याचा करारनामा आहे. करारनाम्यामध्ये बाबा असं सांगतात, ही महंती प्रतिष्ठा फिरस्ती राहील. त्या प्रतिष्ठेला म्हणजे पुजदेकर प्रतिष्ठेला 5 शिष्य गाद्या आहेत, ज्याच्यामध्ये देपेराज आहे, नागांश आहे, त्याच्यानंतर कंठीकर आहे, राजधर आहे आणि सारंगधर अशा 5 प्रतिष्ठा आहेत. यांच्याकडे लिखित इतक्याच आहे. आता आम्ही 15-16च्या पुढे सरकलेलो आहोत. कदाचित आमच्याकडे अधिकृती न करायची ठरलीच तर 125 पर्यंत आमच्याकडे मर्यादा शिल्लक आहे. बाबांनी जरूर कराव्या. बाबांना शुभेच्छा, काहीच अडचण नाही. परंतु ज्या सन्मानानं आपण एखाद्या एखाद्या गादीला, आता हा न्याय तुम्ही द्यायचा आहे. जर त्या पुजदेकरातली तर नव्हतीच, एखादी मानस गादी असेल, ती कृष्णराज असेल, प्रभाकर असेल, त्यांना आम्ही धाराशिवकरची शिष्य गादी म्हणून स्वीकारलेलं आहे. जावळे म्हणतात तर त्यांना वस्त्र झालेलं झाले की नाही? कृष्णराज झाले, प्रभाकर वर्ण झाले, दिवाकरवांचं झाले, हिंगोलीकरवांचं झाले, वाशीकरवांचं झाले, धारूरकरवांचं झाले, पुजदेकर बाबांचंही झालेलं आहे. ती म्हणती आता परत पुन्हा पुजदेकराची शिष्यगादी होऊ शकते का? इथेच आलेलं एक उदाहरण आहे. वर्धनस्थ कुळामध्ये आकांश महंती, ज्ञात महंतीची शिष्यगादी. आज आकांश बाबा कुठल्या गादीवर विराजमान आहेत? वर्धनस्थ बिडकर बाबांची शिष्यगादी आहे. बाबांना नातू गादी करता येईल? पुन्हा करता येईल का? आहे का बाबा ही परंपरा? काय चालवलोय आपण? संयमाचा बांध किती असला पाहिजे? हे जाऊ द्या. कळस असा झालेला आहे, परवाच झालेली म्हणते हरिव्यास पुजदेकर. तुमच्याकडे वेळ असेल, माझ्याकडे भरपूर आहे. जागेवर या, त्यातलं पान उचकून दाखवतो, तुम्हाला संदर्भ सांगतो, मानवाचा इतिहास काढा. पृष्ठ 171, पृष्ठ 202, 240, 281, 227, 304, 309, 317, 318, 346 पृष्ठ सगळे वाचून काढायचे. धाराशिव कुळ काय आहे हे सांगतो. हरिव्यास पुजदेकर यामधलं व्यक्तिमत्व कोणतं आहे नक्कीच लक्षात येईल. हरिव्यास पुजदेकर हे पुजदेकर गादीचं नाव आहे. काय केले बाबांनी? कुठली हिराई? अहो, हा अन्वयस्थळाचा भागच असा आहे. हरदमुनी व्यास हे कमळाईसांच्या 6 शिष्यापैकी जे प्रमुख आचार्य आहेत, त्याच्यामध्ये हिराईसा आहे, पोमाईसा आहे, चौंडाईसा आहे, त्यानंतर धनाईसा आहे, हरदमुनी व्यास आहेत, भायाबास आहे. यामध्ये असणारे हरदमुनी व्यास हे धाराशिवकरांचे मूळ पुरुष. त्यांचे ओंकार व्यास धाराशिवकर, त्यांचे सिद्धांत हरिव्यास, त्यांचे सोंगोबास, त्यांचेच विसोबास, कुठेतरी वेगळ्या अन्वयस्थळात विश्वनाथ असं म्हटले. या विश्वनाथाचा शिष्य आहे हरिव्यास पुजदेकर. या हरिव्यास पुजदेकरांना संतराज, कान्हेराज, पुन्हा संतराजाची वेल फुटली, पुन्हा कान्हेराजाची वेगळी वेल गेली आणि कुठेतरी एक मुकुंदराज नावाचे 1500 मध्ये निर्माण झाले. या मुकुंदराजांना पुन्हा 15 शिष्य, त्यामध्ये एक हिराईस आहे. हे सांगताना समजून घेताना तुम्हाला अवघड वाटलं की नाही? हरिव्यासानंतर किती परंपरा पार करत करत हिराईसा कुठेतरी आपल्याला भेटते. ती हिराईसा हरिव्यास पुजदेकर म्हणून तुम्ही देता. स्वतःची गादी आहे.
म्हणजे आम्हाला आश्चर्य वाटते की आपण घेतलेल्या गादीचं नावच जर आपल्याला माहीत नसेल, केवढी मोठी ही शोकांतिका आहे. महानुभाव पंथातली आठवणीत ठेवणारी पहिली घटना आहे. परंतु जरी त्यांनी ती दिली असेल, मी जोपर्यंत या धाराशिवकर गादीवर तोपर्यंत मी आणि हा माझा संपूर्ण शिष्यगादीचा सर्व विराजमान असणारा परिवार आता पुजदेकर महंत म्हणून पुजद्याच्या महंतांना स्वीकारणार नाही. स्वतः तुम्ही देऊन टाकलेली गादी आहे. आम्ही कुणी आग्रह धरला होता स्वतःची गादी द्या म्हणून? आपल्याला काय देतोय, घेणाऱ्याला काय घेतो हेच माहीत नाही. अहो, सावळा गोंधळ थांबवा कुठेतरी. केवळ एखाद्याला कुठेतरी आपण ठेच पोहोचवण्यासाठी काय करतो, करा, नीट करा, चांगलं करा. तुम्ही इतर प्रतिष्ठा दिल्यात ना, कधी हरकत घेतली. परवा या प्रभाकर धाराशिवकरांची म्हणती, आता यांनी जेव्हा नोटीस दिली तेव्हा लक्षात आलं, मग घाबरल्यानंतर तिला आपली नातूगादी म्हणून दिली. मी थोडंसं थांबून घेतलं. आपलं ते एक पाऊल मागे गेले, आपण अजून 2 जाऊ, कारण आपण त्यांचे गुरु आहोत. आता लेकरासारखं आपण वागलं तर आपली त्यांची एकच बरोबर होईल. तुम्ही कुठं मला पुन्हा दंडवत करता, म्हणून मला कुठंतरी थांबावं लागलं. तर अशा या गोष्टी होता कामा नये. आज आपण जावळी प्रतिष्ठा देतो. सांगायचं म्हणजे या प्रतिष्ठेवरती आल्यानंतर दादेराज अविराज धाराशिवकर, कृष्णा पुजदेकर, प्रभाकर पुजदेकर, आष्टीकर धाराशिवकर, अचलपूरकर धाराशिवकर, चक्रपाणी धाराशिवकर, परसराज धाराशिवकर, वासनीकर धाराशिवकर, पुजदेकर धाराशिवकर, पुजदेकर पुजद्याचे, म्हणजे ज्या पुजदेकर बाबांनी मला धाराशिवकर दिली तीच पुजदेकर गादी पुन्हा मला निर्माण करण्याची, उभी करण्याची संधी मिळाली आहे. ढोकीकर गादी झालेली आहे ही अत्यंत गफलतीनं, फार मोठ्या विश्वासघातानं झाली आहे. कसा माहितीच हवी असेल यथावकाश भेटा, पूर्णपणे सांगितलं. कोल्हेकर, वाशीकर, चक्रपाणी, कल्याणकर, भीष्माचार्य, हिंगोलीकर, आविराज, प्रभाकर, पुन्हा प्रभाकर म्हणते, धारूरकर, जावळे, आता जावळे करण्याचा योग आलेले 21 शिष्यगाद्यांना आपल्या साक्षीनं आज हे 21वे वस्त्र पडतंय शिष्यगादी. यानंतर भाऊगादींना म्हणून वस्त्र. शेवलीकर प्रतिष्ठा झाल्यानंतर न्यायबाज मकरदोपड्याचे न्यायबाज बाबा आचार्य श्री श्रद्धेय न्यायबाज बाबाला आपण धाराशिवकरीचं वस्त्र दिले. आचार्य पातुरकर बाबांना जनार्दन बाबा शास्त्री यांना धाराशिवकरांचं वस्त्र झाले. न्यायबाज बाबा बोरीचे सर्वप्रथम त्यांना धाराशिवकरांचं वस्त्र झाले. त्यानंतर आचार्य पाचराव बाबा त्यांनाही धाराशिवकरांचं वस्त्र झाले. आचार्य श्री न्यायबाज बाबा मकरदोपडा यांनाही धाराशिवकरांचं वस्त्र झाले. आणि आता साधारणपणे 1-1.5 वर्षापूर्वी उपाध्याय कुलाचार्य प्रातस्मरणे श्रद्धेय श्री वर्धनस बिडकर बाबा या गादीवरती विराजमान झालेले पूजनीय विद्वत श्री निलेश दादा बिडकर यांना जेव्हा ही प्रतिष्ठा आपण सर्व हजारो लोकांच्या साक्षीनं प्रदान केली, हजारो लोकांच्याच उपस्थितीमध्ये धाराशिवकर गादीचं वस्त्र आपण दिलेलं आहे, हे सर्व श्रोता. त्याच्यामध्ये चिंतेचं काही कारण नाही. अशा या प्रतिष्ठेमध्ये मला तुम्हाला तो प्रसंग सांगायचा होता की विरुळ बोवड्याच्या बाबांनी जेव्हा म्हणती घेतली तेव्हा या 5 शिष्यगाद्यांचे वस्त्र झाले. त्याच्यात ते असं म्हणतात की आता माझी ही म्हणती प्रतिष्ठा फिरती राहील. मी आता राजदर घराण्यातून म्हणती घेत आहोत आणि माझ्यानंतर माझ्या पश्चात माझ्या मुंडीत शिष्य परिवाराचा अधिकार राहणार नाही. ती म्हणती पुढच्या घरात जाईल, ती कंठीकरात जाईल, ती नागावंशमध्ये जाईल, की आणखी राजदर देपिराजमध्ये जाईल, ते नंतर ठरेल. झालं का असं? आदरणीय बाबांना 1978 मध्ये ऑगस्ट महिन्यामध्ये भादली येथे बाबांचे चातुर्मास असताना माझे श्री गुरुवर्य महाराष्ट्राधिकरण कैवल्यवासी श्री मोठे बाबा यांनी पाठवलेल्या दूताकरवी आदरणीय बाबांचे गुरुवर्य श्री दत्तराज दादा लासूरकर आणि मार्गातली काही दुसरी मंडळी यांनी निरोप दिला होता की आपण खामनेकर म्हणती घेण्यास हरकत नाही. समोर आहेत बसले, विचारू. बाबांकडून निरोप गेल्यानंतर बाबांनी छातीला हात लावला, पंथाची मला आता गरज नाही. पंथाचा शिरोमणी जर मला म्हणत असेल मी का घेणार नाही. बाबांनी घेतली. होते त्या सत्पात्रतेचे, त्या योग्यतेचे, त्या श्रद्धेचे होते, आहेत निसंशय सर्वांची श्रद्धा.
बाबांनी पुजदेकरी सोडली नाही, खामणेकरी घेतली. घेतल्यानंतर पुढे याच पुजदेकर परिवाराने, धाराशिवकर परिवाराने फैजपूर येथे सप्टेंबर महिन्यामध्ये बाबांना बरेच पत्र दिले. हे सगळे पत्र आहेत त्यांना दिले. त्यावेळेचे कारभारी माणिकदादा पुजदेकर आणि आता ज्यांनी आपली म्हणती स्वतःची देऊन टाकली ते पुजदेकर बाबा. त्यांनी यांचा काही ताळमेळ बसू दिला नाही. त्याच्यात आता विद्यमान आहेत आमचे महंत माझे परमस्नेही श्रद्धेय श्री नागवंत बाबाजी, कल्याणकर बाबाजी, त्यावेळेचे भास्कर दादा पुजदेकर, देवराज पेंटर, ही सगळी मंडळी. आणि या सर्वांनी मिळून पुजदेकर म्हणती आम्हाला आमच्या इच्छेने करू, काही चुकलं नव्हतं यांचं. तो व्यवहाराचा अधिकाराचा भाग होता. आपण खामणेकर विषय करारनामा असं सांगतो. शेवटी धाराशिवकर बाबांना बोलवलं बदनापूरच्या. दादेराज बाबांचे श्री गुरुवारी, माझ्या श्री गुरुजींचे सहाध्याय, माझे गुरुतुल्य, त्यांच्या उपस्थितीत, त्यांच्या अधिकारात, त्यांच्या साक्षीनं, त्यांच्या वस्त्रानं गुरुगादीचं मान्यता वस्त्र झाली घोटीचे पुजदेकर बाबा. काय राहिलं होतं शिल्लक? शिष्यगाद्यांनी वस्त्र दिले, गुरुगाद्यांनी दिले, देवपूजा तुमच्या अधिकारात दाबून ठेवली, कोर्ट केस झाली. आता हे जर वाचून दाखवलं तर खूप कठीण आहे, पूर्ण सहन होण्यात इतकं वास्तव आहे. परंतु याच्यामध्ये एक आशय म्हणून सांगतो. बाबा असं लिहून देतात कोर्टाला, एकाच मंतांना दोन मंत्या ठेवण्याचा अधिकार आहे. जुनाच मंत नवा मंत नेमू शकतो. बाबा मला काय अडचण आहे सांगा. शिवली तरी ठेवून धाराशिव हे लिहून देईल. एकाच मंताला दोन मंत्या ठेवण्याचा अधिकार आहे आणि एकाच मंताला, जुन्याच मंताला नवा मंत नेमण्याचा अधिकार आहे. ते पूजा त्याच्या स्वाधीन राहील. काय हरकत नाही, मी ठेवून घेतली. कुठे चुकलो ते सांगा. पण तरीही हे सगळं माझ्याकडे आहे याचा गैरफायदा मुळीच होणार नाही. पुन्हा सांगतो, जेव्हा हे सर्व ठरवतील, पण एकच आहे, मलाही ते योग्य वाटलं पाहिजे. अशा सुयोग्य व्यक्तिमत्वाला ही प्रतिष्ठा होईल. मात्र तुम्ही आता एकच सांगतो, माझ्या नादाला लागू. संयम आहे. तुम्हाला एक गोष्ट सांगतो, त्या संयमाला अंत नाही. कारण ज्या परिवाराने मला मोठं केलेलं आहे ना, त्यांच्याबद्दल कधीच अनुद्गार हे सांगताना सुद्धा काळी म्हणत नाही असं सांग, असं म्हण. परंतु काही श्रद्धेय आचार्यांचंच असं म्हणणं होतं, जोपर्यंत तुम्ही ही वस्तुस्थिती समाजासमोर ठेवणार नाहीत ना, तोपर्यंत आपल्या संदर्भात निर्माण केलेली संभ्रम, समज ते विनाकारण वाढत आहे. पुसटशी तरी कुठे याला थोडीशी तरी आपण कल्पना द्या. आणि म्हणून आज तुमच्यासमोर हे तसं उचित नाही आहे, गैरच आहे, पण नाईलाजाने अनिच्छेने आपल्यासमोर हे मांडावं लागलं. मात्र तो माझ्या संयमाचा अंत आहे. नेल्सन मंडेला होता, फार चांगला राजकीय नेता आहे. तो जेव्हा कैदेतून बाहेर आला आणि एका हॉटेलमध्ये जेवायला, ती पार्टी होती, कारण मंडेला बाहेर आलेले काहीतरी असते खुशीचं म्हणून. योगायोगाने त्यांनी सांगितलं, आज इथे सर्व जेवढे हॉटेलमध्ये विराजमान आहेत या सर्वांना आपण माझ्यातर्फे भोजन द्या. नेल्सन मंडेला आले, त्यांचा परिवार आला, त्यांचे सगळे स्नेही आले, सगळे जेवायला बसले. कोपऱ्यामध्ये एक माणूस जेवायला बसलेला होता. त्याचं अजून ताट आलेलं नव्हतं, ऑर्डर दिलेली होती. त्यांचं लक्ष गेलं, त्यांनी त्याला जवळ बोलवल्यानंतर त्याला जेव घातला. तोही बसला तिथे जाऊ. तो जेवला. जेवताना त्याचे हात थरथर कापत होते. मन म्हणत नव्हतं हे आपण अन्न स्वीकारावं, आणि क्षण त्यानं स्वीकारलं. सगळ्याच्या अवधूतून निघून गेला. बऱ्याच लोकांनी प्रश्न विचारला, अहो ते जेवले लगेच निघून गेले, ते का अशा अस्वस्थतेने जेवले? मंडेला मला सांगतो, शांत होते, त्यांना जाऊ द्या. ही व्यक्ती कोण होती तुम्हाला माहिती आहे का? मी ज्या तुरुंगामध्ये होतो ना,
मी ज्या तुरुंगामध्ये होतो तिथे मला या माणसाने मला जेवढा देता येईल तेवढा त्रास दिला. मी पाणी मागितल्यानंतर मला दुसरंच काही आणून दिलं, जे आता ज्याची पुनरावृत्ती परत झालेली आता इथं बीड जिल्ह्यामध्ये. तेही मी स्वीकारलं. ती ही व्यक्ती आहे. मग तुम्ही असं कसं काय त्याला जेवतलं? मी माफ केलं ना म्हणले. माफीचं हृदय फार मोठं असतं, त्याला कुठेच मर्यादा नसते. माफ करणारा मोठा. मी आपणा सर्वांना सदैव क्षमा करणार आहे. ज्यांनी अनुचित पाऊल उचललं असेल, अनुचित वक्तव्य केलं असेल, अनुद्गार काढले असतील तरी क्षमस्व. जिथे माझा साधन दाताच जर त्रिविध प्रमादालाही माफी देऊ शकतो, सामान्य गोष्ट आहे. एका जन्माचा व्यवहार आहे. पुन्हा कोण धाराशिव कोण कुठं सुट्टी सगळी. त्याच्यामुळे इथे ते होणं नाही. फक्त माझ्या संयमाला कुठेतरी स्वीकारा आणि त्याचा आदर राखून पाऊल उचला. धाराशिवकरी सन्मानाने प्रतिष्ठित होईल. आणि आज होत असलेल्या या धाराशिवकर कुलांतर्गत असलेल्या या जावळे प्रतिष्ठेला, आता ही जावळे प्रतिष्ठा आहे, अत्यंत सन्मानाची आहे. ओंकार व्यास धाराशिवकरांना हे अन्वयस्थळ सांगतं की याच्यामध्ये 7 शिष्य परिवार होते. मानवांच्या इतिहासामध्ये 11 जणांची नोंद आहे. एल्लाईसा, पद्माईसा, जोमाईसा, नामाईसा, सोनाईसे, सिद्धांते, हरिव्यास आणि सोंगोवास असे 7 शिष्य आहेत. यांच्याकडे 16 स्तंडी वस्त्रप्रसाद आणि दाढीचा विशेष असा होता आणि नखाचा विशेषही होता. आता नखाचा विशेष परंपरेनं असा आलेला आहे. तो विशेष हरदवणी वासांना कमळाईसांनी जेव्हा विभागणी केली तेव्हा दिलेला आहे. हे अन्वयस्थळ सांगतं की दाढीचा विशेष सुद्धा त्यांना देण्यात आलेला होता. मग हा दाढीचा विशेष, नखाचा विशेष हरदवणी वासानंतर ओंकार व्यास धाराशिवकरांनी, ओंकार व्यास धाराशिवकरांनंतर तो विषय सिद्धांती हरिव्यासा करेल. ओंकार व्यासा धाराशिवकरांना सिद्धांती हरिव्यास हे शिष्य आहे. तसेच या बाया पण शिष्य आहे. यामध्ये एल्लाईसे, पद्माईसे, जोमाईसे, नामाईसे, सोनाईसे या 5 बाया आहेत. या 5 बायामध्ये 4 जणी आटनाला निघाल्या आणि निघाल्यानंतर त्यांनी 16 वस्त्र प्रसाद स्तंडील आणि दाढेचा विशेष घेऊन निघाल्या. आटनादी क्रमेत जात असताना आचार्य श्री गुर्जर शिवबासांची भेट झाली. भेट झाल्यानंतर क्षेमवर्ते त्यांनी सांगितलं तुम्ही आटनाला निघालात? हो. मग हे 16 वस्त्र प्रसाद स्तंडील आणि दाढेचा विशेष घेऊन तुम्ही कसं निघता, कसं जाता? हे जाणं उचित नाही. थोडं थांबा. झालं आता म्हणती झाली. म्हणजे तुम्ही आदर्श पुरुष आहात आमच्यासाठी. खूप चांगला आदर्श घालून दिला. उद्या मलाही म्हणतील की यांच्याकडे असताना देऊन टाकले, तू अजून 2 ठेवले. होऊ शकतं. त्या दृष्टीने मी अगदी तुमच्यापेक्षा 1 पाऊल कमी, अगदी तुम्हाला स्वीकारलं आणि मानलं मनापासून. हा, मग यांना हे 16 वस्त्र स्तंडील प्रसाद आणि दाढीचा विशेष घेऊन बाया निघाल्या. गुर्जर शिवबासांची भेट झाली. गुर्जर शिवबासांनी एक चिंतेचा भाग म्हणून त्यांना असं सांगितलं की म्हणजे हे तुम्ही कसं घेऊन चाललात आटनामध्ये? काही होऊ शकतं, गहाळ होतो, काही. आणि श्रद्धेने त्यांच्याकडे ठेवलं. आटन करायला गेलेल्या 4 बावल्यामध्ये 2 देवदर्शन. दुःखाक्रांत झालेल्या वापस दोघी परत गुर्जर शिववासापाशी आल्या. गुर्जर शिववासापाशी आल्यानंतर त्यांनी त्यांना कापुराची अस्थिपुरी निरूपण केली. पुन्हा यांना असं वाटलं की आता अस्थिपुरी आपण ऐकली, आता परत आपण आटनाला जाऊ. पुन्हा ह्या दोघी आटनाला गेल्या. ते तिकडे आटनाला गेले. आटनाला गेल्यानंतर त्याही देवदर्शनाला गेल्या. म्हणजे एकूण काय झालं? 16 स्तंडील वस्त्रप्रसाद आणि दाढीचा विशेष गुर्जर शिवबासापाशी राहिला. सोनाईसा आटनाला गेलेल्या नव्हत्या म्हणून त्यांच्याकडे नखाचा विशेष राहिला. तो या परंपरेत आलेला आहे. तिचं नाव सोनाईसा होता म्हणून मागचा तक्क्या
लोड बाबांनी घातलेली पहिली टोपी हे त्याचं प्रतीक सुवर्णांकित. आणि अशा सुवर्णांकित भद्रासनावर आज नरेश दादा जावळे प्रतिष्ठित झाले. तुमच्या सर्वांच्या प्रेमानं सोज्वळ व्यक्तिमत्व आहे. बाबाच्या पुढे एक पाऊल आहे गरिबीमध्ये, म्हणजे स्वभावानं गरीब. बाकी कसं आहे मला माहिती नाही, ते आमच्या परिवारांना माहिती आहे, सगळ्यांना माहिती आहे. माझ्या दृष्टीनं सोज्वळ आहे. बाबांनी दिले. तुम्ही यथावकाश काही या गोष्टींचा अभ्यास करत चला. हा मानवांचा वृक्ष आहे. याच्यामध्ये तुम्हाला पुजदेकर हरिव्यास कुठे आहेत ते सापडतील. हिराईचा कुठे कोपऱ्यात आहेत ती पण सापडेल. आता कुठली मंत्री कुणाला दिली, अशा प्रकारचे कुठल्याही कुळामध्ये शिष्टाचार सोडून, परंपरा सोडून, परंपरा विरहित कोणीही कर्तव्य बजावू नये. आपल्याला कसं वाटतं हा विचार? हो बोला ना. चालू द्यायचं असंच चालू द्यायचं का? उद्या खामणीकरी दुसरी होऊन बसल, लासूरकरी दुसरी होऊन बसल. मग तुम्ही जर म्हटले चालू दे असं, तर असंच चालणार ना. अहो परंपरा आहे शेवटी, कुठे ते आम्ही स्वीकारलं पाहिजे त्या गोष्टीला. म्हणून आपल्या सर्वांना अत्यंत जबाबदारीनं मनत्या उभ्या करायच्या. करत असताना त्यांच्या गुणाचं कौतुक करा, त्यांच्या कर्तव्याचं पूजन करा, त्यांच्या श्रद्धेनं त्यांना त्यांच्या सन्मानित करा, गौरवान्वित करा. यासाठी कुठेही कुणाची शंका नाही. फक्त शिष्टाचाराला गृहीत धरून, या संपूर्ण वृद्धाचाराला गृहीत धरून जर आपल्याला हे सगळं करता आलं तर ती वाटचाल व्हावी, ही एक माफक अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो. आणि तुमचा इच्छा नसताना मी वेळ घेतला याबद्दल तुमची सगळ्यांची मनापासून दिलगिरी व्यक्त करतो. आमच्या नूतन मंत्र्याला पुन्हा ही मान्यता प्रदान करतो आणि त्यांच्या भावी वाटचालीला शुभेच्छा प्रदान करून मग बरं तुम्हा सर्वांना विचारतो, वस्त्र द्यायचेच का? जावळे बाबांनी हा मनाने केलेला कारभार आहे. अगदी खरं, हे वैशिष्ट्य आहे. माझ्याकडे ढोकीकर मंत्री होताना निरोप आलेला नाही. ढोकीकरीचा जर किस्सा तुम्हाला सांगितला, मी सांगितला तर रथामध्ये बसल्यानंतर बाबाला आपलं वेळच वाया जाऊ द्यायच नाही. प्रत्यक्षाने आपला वेळ उपयोगी गेलाच पाहिजे. बाबांना सांगितलं. ढोकीकरीची डायरेक्ट पत्रिका आली. नागाळ बाबांची प्रतिक्रिया त्याच्यावरती पाहण्यासारखी होती. आमच्या मनोरथ आहे तिथे, त्यांना विचारा. मला समज काढावी लागली. धारोप्रवंतीची तीच अवस्था, पुजदेकरीची. आपली परंपरा आहे. ज्या गुरुगादीवरती जो आहे, आज येळंबकरांची शिष्यगादी उभी करताना येळंबकरांना जर नाही विचारलं त्या गुरुला, स्वीकारतील ह्या त्या गोष्टी? मी म्हणत नाही मी फार संयमी आहे, परंतु नक्कीच मी या सगळ्यांपेक्षा शांत आहे. ही तर माझ्याही पुढची माणसं आहेत. कारण बरोबर आहे, आपल्या न्यायावरती, आपल्या अधिकारावरती जर अनुचित प्रकाराने जर कोणी गदाट देत असेल, आघात करत असेल, तो आघात मोडीत काढलाच पाहिजे. हे पूर्वाचार्यांनी केलेलं आहे. अप्रस्तुत गोष्टी स्वीकारल्या न पाहिजे. मी थोडासा कुठेतरी स्वतःला सावरून आहे आणि तुमच्या सगळ्यांच्या सदैव प्रेमाचा अपेक्षित आहे. म्हणून तुमच्या कुणाचाही प्रेमभंग होऊ नये. वस्तुतः ही सगळी मंडळी माझ्यासाठी आदरणीय श्रद्धे. आजही नागाळगाव माझ्यासाठी तितकेच पूजनीय आहे. आता विश्वसनीय आहेत की नाही हे विषय होते का? नक्कीच होते. पण आज माझ्यासाठी ते श्रद्धेय आहे, पूजनीय आहे. साधन म्हणून मी त्यांना पूजणार. पूजद्याच्या बाबांनी तितकाच नतमस्तक होईल. पण विश्वासपात्र असतील ही गॅरंटी नाही. ढोकीकरेमध्ये बसलेला फटका हे तुम्ही नागोबाबांना जाऊन विचारा कसा बसला. मग तुम्हाला समजेल यातलं वास्तव आहे काय. आम्ही किती स्वीकारायचं, किती पचवायचं. एकही मंत्री जर त्या कुलाचार्याला न विचारता जर तुम्ही स्वतःच्या मनानं करत असाल, तरी तो कुलाचार्य तुम्हाला कुठेतरी पाठीशी घालतो आणि त्याच्याबद्दल तुम्ही अनुचित उद्गार काढता. हे कुठेतरी आपल्याला शोभलं पाहिजे. असो, ठीक आहे, त्यांच्याजवळ त्यांच्यासाठी क्षमाच आहे, काही अडचण नाही. पण यापुढे अशा प्रसंगाचे कटू प्रसंग आपल्या कुठल्याही कुळात येऊ नयेत. विशेषतः या सर्व तरुण पिढीला माझं एक विनम्र असं आव्हान आहे. आमचे भरतदादा आले तिथे, शहाजी बापू आहे तुमचे, काय म्हणतीचं नाव सारंग दरव्यास. ते बापू मुलगे अजून दुसरीकडे ते आम्ही बापूच होते. त्या सगळ्या तरुण संतांना म्हणताना योगीराजच आहेत, तिकडे सगळेच आहेत. सगळ्यांनी गंभीरतेने विचार करा. सर्वांच्या सर्व परंपरा आपण स्वीकारतो. आता बऱ्याच गोष्टी जर काढत गेल्या तर विनाकारण ते होतात. म्हणून तथास्तु हे इथंच थांबलं पाहिजे ही अपेक्षा व्यक्त करतो आणि आपल्या सर्वांच्या
प्रेमळ साक्षीनं मी आता यांना नवोदित मंत्र्यांना हे माझं वस्त्र गुरुगादी या नात्यानं प्रदान करत आहे. अनंत वस्त्र देऊ का? तुमच्या सर्वांची क्षमा मागतो. ज्यांचं अंतकरण दुखलं असेल त्यांनाही क्षमा मागतो. घरातलं कोणीच नाही ते बोलायला. आता ते जर असते ना भांडण झाले नाही होईल बा भांडण होतं बोल नको असं आहे नाही की काय नाही होतीलच. काय